तर नमस्कार मित्रांनो, संदीप ओक्सरे यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आम्ही मस्तपैकी या बागेमध्ये आहे ना व्हिडिओ काढायला आलो यूट्यूबचे. आणि इकडे आहे तुमची भूमिका वहिनी, मस्त अशी रेडी झाली बघा. थांबा, माझी साडी दाखवा आणि मी दाखवा. हा, अरे वा वा, अरे पडशील ढेकळात पडशील ना ग बाई. हाच तर प्रॉब्लेम आहे, ढेकळात उभंच राहता येत नाही. मी दिसते का मागं ऊन आहे माझ्या? नाही दिसते इकडून नाही. चल इकडे मस्तपैकी, इकडे झोका बिका पण आहे ना का या साईडला. हिला पहिले झोका खेळायचं आहे. तुम्ही हळूच. इथे पाणी होतं ना हो. आता पाणी गेलं या वाड्यातलं. या वाड्याला पहिले पाणी चालू होतं, आता नाही बाई पाणी. ते बघा, दगड फोडशील ग. हळूहळू हळूहळू या. झोका इकडे. बघा, नवीन मोबाईलची काचबीज फोडून टाकली बाईने. अवघड यायचं लई. हिच्या हातात मोबाईल टिकत नाही, काहीच टिकत नाही, काहीच. तुम्हाला काय सांगायचं, हाय ते बरं आहे. माझ्या वजनाने फांदी नको तुटायला. हो की भूमी, फांदीले बारीक आहे बरं तुझ्यापेक्षा. तुटली बिटली मग मी थोडं मागे करतो कॅमेरा. हां, घे झोका. तान्या बाळाला ग बाई झोका दे ग. गप्प बसा. माझला छकुल छकुल हे बकुल बकुल. याऊ नाही, झोका तुटला ना डायरेक्ट खाऊ. डायरेक्ट असं होऊन जाईल. इथल्या वड्याला पाणी होतं, किती भारी वाटायचं माहितीये. हां, आणि आता आता नाही छान वाटत आहे. आता नाही छान वाटत आहे ना. माझी इन्स्टाला व्हिडिओ बघितली असेल सगळ्यांनी, बागायतदारांची. ती मी या बागेमध्ये काढली होती, दाखवा. या बागेमध्ये काढली होती तिने. इकडून अशी सुरुवात केली होती, तिकडे जाऊन गेली. मग तोडशील नाही भूमी, त्या खड्ड्यात पडशील बरं का पलीकडच्या. हां, तुमच्या प्रेमात पडले तेच खूप खड्ड्यात पडले. त्यात अजून खड्ड्यात पडणं मला काहीच नाही. तू माझ्या गळ्यात पडली त्यापेक्षा खड्डा मला कोणताच भेटलेला नाही. हा खड्डा मी आयुष्यभर ध्यानात ठेवणार आहे. त्या खड्ड्याला मी आहे ना, जवळपास तुम्हाला काय सांगू, तो खड्डा माझ्या नशिबात असा आलेला आहे. हा खड्डा मी फक्त आता काय आहे, तो खड्डा भरता येणार नाही, काही करता येणार नाही. त्यापेक्षा हाय तो खड्डा असाच घेऊन मला चला. एक सगळ्यांना सांगायचंय, हे मला असे बोलत्या बर का, सगळ्यांसमोर असं मला युट्यूब चॅनल मध्ये बोलतात आणि मला इन्स्टाला रील पाठवतात, इन्स्टाला मला असं पाठवतात, काय ही लक्ष्मी माझ्या आयुष्यात काय होतं काय, तू माझ्या आयुष्यात लक्ष्मी बनून आलीस, यापेक्षा दुसरं सौभाग्य काय, असं काय 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 पाठवतात. जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून माझं भाग्य, तर माझ्या आयुष्याची अख्खी राख रांगोळी झाली. असं हे तुम्ही इथं म्हणता. आणि मला हे सगळ्यांना सांगायचंय का, शेठला सुट्टी होती कामावर, त्यामुळे शेठ उठले आहेत 1 वाजता आणि 1 वाजेपर्यंत मी यांच्यासाठी जेवायची थांबले होते आणि ह्यांनी जेवण करून घेतलेलं आहे आणि मला विचारलेलं सुद्धा नाहीये. आणि मला डायरेक्ट आवरून इथे व्हिडिओ काढायला घेऊन आलेले आहेत. तर मित्रांनो, मी काहीचा हात नव्हता धरला. हिला भूक लागली आणि जेवायला पाहिजे का पण नाही. मी नेहमी थांबते. एकदा तर मला वाटतं, एकदा नाही, परवा दिवशीचीच गोष्ट, सगळे जेवत होते, सगळ्यांनी जेवण केलं, मला आवाज दिला, मी म्हटलं नाही, हे आल्यावर जेवेल. मी नेहमी यांच्यासाठी थांबते जेवायची. हा, मग यांना माहितीये ना, मग जर हे बाहेरून खाऊन येणार आहे तर यांनी मला सांगायचं ना. मी अक्षरशः झोपी गेले. मी वाट बघत बघत अशीच बसले होते, म्हटलं येईल आता, कामात असतील, इथं असतील, तिथं असतील. मी झोपी गेले आणि मग मला भाऊजी उठवायला आले, वहिनी जेवायचं नाही का. मी म्हणलं नाही, भूक नाही असं सांगून हे केलं मी. आणि हे शेठ 1 वाजता घरी आले, रात्री 1 वाजता घरी येऊन मला उठून बोलतात, भूमी तू जेवली नाही अजून. ते पुढचं सांग ना. हा, मग त्यानंतरून तिला मी असं हात धरून घेऊन गेलो. तिला म्हणलं, बाई तू जेवली नाही का, नाही जेवली. ती म्हणे तुमच्यासाठी थांबली होती. आणि बाईने केला काय होता, मसाले भात बरं का. आता तुम्ही सांगा, मसाले भात म्हणून मी काय केलं, बाहेर आमची कंपनीची ट्रिप गेली होती, आम्ही तिथून मस्त खाऊन घेऊन घरी आलो. पण तिला मी उठवलं होतं. मी काय म्हणते, यांना जर खायचं होतं तर मग यांनी मला सांगायला लागत होतं का मी बाहेरून खाऊन येणार आहे, मग मी थांबलेच नसते ना. मला फुकटचं उपाशी ठेवलं ना यांनी. आणि आता सुद्धा तेच केलं. 1 वाजता मी म्हटलं उठतीला, 10 वाजले, म्हणतं जाऊ दे चला, आज सुट्टी आहे, लेट उठतील. 11 वाजले उठतील, 12 वाजले उठतील. शेवट माझं काम आवरलं 1 वाजता, तेव्हा शेट बाथरूम मध्ये आंघोळ करून राहिले. आणि आंघोळ करताना पण मला, हे मी म्हंटल का आंघोळ करते ठीक आहे, बाहेर आले
जेवले कधी मला ते सुद्धा कळालं नाही. मी आमचं देवघर थोडस हे करत होते व्यवस्थित, तेवढ्याच शेटने जेवण केलं, हे सगळं आवरलं आणि आपला विषय खतरनाक मित्रांनो. आपण असं तिला तिला कळायला पाहिजे तू जेवण करून घे. आणि ही आता काय म्हणली मला तू की यांच्याशिवाय मी जेवत नाही. अहो लय काय काय खाती, कुरकुरे बिरकुरे सगळं खात राहती, त्यानं ती खात नाही. बघा बघा बाई तब्येत बघा. हे तब्येत, हा मला हे सांगायचं की माझी तब्येत कमी केलेली आहे. मी भांडण करून गेलते तर त्याचा फायदा माझ्या तब्येतीवर झालाय. माझं 2 किलो वजन कमी झालं. तुझा तब्येतीवर फायदा झालाय पण डोक्यावर अजिबात झालेला नाहीये. त्याच्यामुळे ती तब्येत कमी होऊन काही चालणार नाही होणार तिची तब्येत कमी. माझा सोन्याचा हा संसार, झोक्याचा आधार दरबार आहे ना. इकडे आल्यानंतर मग तुला हा झोका का बडा आवडतो? खूप आवडतो. काय काय माहिती, नागपंचमीच्या दिवशी कोणतरी बांधलाय हा झोका. त्या दिवशी आम्ही खेळायला काही आलो नाही, पण त्याच्यानंतर पासून आम्ही नेहमी खेळतो हा झोका. आम्ही नाही हीच खेळती बरं का. मला भीती वाटते कारण की माझ्या वजनानंतर मी तुटून जाईल. तुमचं मला वजन असं किती आहे? 105 kg. असं काय करते कॅमेऱ्याच्या बॅक? नको सांगू ना असं. माझ्या पोटावर गेले, माझ्या खाण्यावर गेले. तुमचं वजन का नको सांगू मी? 105 किलो वजन आहे माझ्या नवऱ्याचं. 105 किलो असं वाटतंय का? 105 किलो वजन आहे. हाईट आहे पण तरी त्यांची, मी फिट त्यामुळे आहे, ते एकदम फिट आहे. दिसत नाहीये. मी 6 त्यांना आहे ना फूट हितली 6 चरबी फुटाच्या वरती वाढली आहे. हा हितली कमरेची चरबी, आणि त्यांचं डायरेक्टली पोट एवढं झालेलं आहे. ते तुम्हाला अजिबात दिसत नाही, पण ते समोर दिसत. हे बघा मित्रांनो, नाही हो, असं काही नाही. हे बघा अजून थोड्या दिवसांनी असं पोट झालं का त्याच्यावर ताट ठेवून खायला लागेल त्यांना. हा खाईल एवढं मी. पोट होणार आहे त्यांचं. म्हणजे तू भरू शकत नाही आहे ना तुझ्या हाताने मला. भरवेल की पिल्ले, आय लव्ह यू. पण तुमच्या नशिबात अख्खी इज्जत घालून टाकते नंतर म्हणते आय लव्ह यू. हा आम्ही पोरगीला इज्जत घालते. मी दिवसातून यांना 100 वेळा आय लव्ह यू म्हणते, पण मला हे एकदा सुद्धा आय लव्ह यू टू म्हणत नाही. नाही म्हणत कारण की दिवसभरातून 100 वेळा बोलते ना, त्यावेळेस मी काहीतरी काम करत असतो. मी रिकामे असल्यावर पण बोलते. एकदा आय लव्ह यू टू बोलायला काय होतं, यांचं प्रेमच नाही माझ्यावर. हा नाही जाऊ दे चल. फक्त रडत होती मी गेलती तेव्हा. हे घाबरे ऐक ना भूमे, त्या झोक्यावर नको बसू. हा नाही म्हणजे बसू शकते मी, ती फांदी जरा जास्त. नाही तिथं पाणी आल्यानंतर नाही डायरेक्ट असं पायाला लागतं नाही का. गेला 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 गेलाय. काहीच नाही ना. कोणती व्हिडिओ काढणार आहे भूमी तू आज मग? काढणार आहे ना मस्त डान्सची. हा डान्सची व्हिडिओ काढणार आहे. ते बघा आता कशी दिसते बघा पहिले. पिऊ ओरडती तर आपल्याला आवाज येतोय. अशी तुले गुलो गोरी दिसते भूमी, पण अशी कॅमेऱ्यामध्ये काळी दिसून राहिली का बरं? हा खरंच ना. नाही काळी दिसून राहिली. नाही नाही अरे वट वागळासारखं तोंड केलं होतं तू आता. हा ना अगं खरंच इकडे जवळ आहे. ते बघ घुबडासारखं झालं. हट. परत ये. नाही यायचं. नाही ये ना. नाही यायचं. अगं चला ना व्हिडिओ काढा. भूमी कानातली वेल मस्त घातली तू. हे माझे खूप जुने वेले, लग्नाच्या आधीचे आहेत पार. तिने अजून जपून ठेवले. म्हणजे भूमी जास्त जपून ठेवते सगळ्या गोष्टी. भूमीचे लहानपणाचे ड्रेस पण भूमीकडे अजून आहे ना भूमी? हाय ना. हा लहानपणीचे ड्रेस आहे अजून. त्याच्यानंतरून कानातले नाकातले. मी ज्या बॉटलने दूध पित होते ना ती बॉटल पण आहे तिच्याकडे. हा अशी आहे ना. नाही एवढं काय नाहीये माझ्याकडे, पण मी जपून ठेवते कारण आठवणी असतात त्या, आणि मेन म्हणजे त्या आवडत असतात ना आपल्याला. बरोबर आहे. सगळं जपून ठेवलंय फक्त मला सोडून. म्हणजे मी तुम्हाला वाऱ्यावर सोडून दिलं का? तुम्हाला तर खिशात घालून ठेवणार आहे. हा आता 105 किलो एकीच्यात घालून ठेवती बघा. आता कुठल्या काहीतरी ती नाही का माझं 65 किलो आहे. मी पण तुम्हाला झेलू शकते. हा राहू दे राहू दे राहू दे. कसं आहे ना, आपण काही नाही जपलं तरी चालेल, पण नवरा जपला पाहिजे असं म्हणतात. कारण नवरा खूप असं खतरनाक माणूस असतो. अशा नजरेचा असतो ना, त्यामुळे. हा विषय कुठला कुठे घेऊन चालली ती कान पडीन बरं का भूमी. एकदा मला काही बोलतील लोक. खरं सांग काय. आ मला आवडतं असं बोलायला. ऍक्च्युली खरं सांगू, जर एखादी व्यक्ती अशी नसली ना का, त्या व्यक्तीला असं बोलायला लय आवडतं. म्हणजे खरं सांगते, हे मला लय बोलतात, लय लय बोलतात, पण हे माझ्यावर तेवढंच प्रेम करतात. जे दिसत नसेल, दाखवत नाहीत, त्यांचा हा मुळात प्रॉब्लेम आहे का ते प्रेम करतात हे अजिबात दाखवत नाही. म्हणून मला ते पटकन असं वाटतं काय माणूस आहे यार अनरोमॅन्टिक असं वाटतं, पण ते खूप जास्त प्रेम करतात. कसं असतं माहिती आहे का मित्रांनो,
प्रेम दाखवल्यानंतर प्रेम कमी होतं. मग बायकोला असं वाटतं की अरे मी कुछ तो अलग आदमी हूं. असं वाटतं नाही की बायकोला, त्याच्यामुळे प्रेम नाही दाखवायचं. असं काही नाही वाटत हा. तुम्ही सेम आदमी आहे, केस आहे, नाक आहे, डोळे, कान आहे, सेम आदमी आहे, बाकी काहीच नाही वाटत. अरे मेरे को ऐसा क्या लगा ना, जानते चल मैं तेरे को नहीं बताता. चल आपण व्हिडिओ निकल के लेंगे. चलो ना. हा चल आवर. चला मित्रांनो, आता आम्ही व्हिडिओ काढून घेतो आणि आंब्याचं इंस्टाचे झाड व्हिडिओ कुठे? थोडे. हा आंब्याचं झाड काय करायचं तुला ते? आंबा नाहीये ना आता. हा आता जाऊया मरू दे, काय सांगायचं आता. चला आता हा व्हिडिओ इथं स्टॉप करून टाकतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की काय करा भूमी, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असाच आम्ही दोघांनीच व्हिडिओ काढलाय. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.